नमस्कार, गुड आफ्टरनून. मी मयूर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपण चेक करून घेऊ की आपल्या सेटअप अकॉर्डिंग आज कुठे ट्रेड एक्झिक्यूट झाले, कुठे आपण त्याला एक्झिक्यूट केलं आणि कोणत्या लेवलवर त्याला बुक केलेलं आहे. इथे आज आपण एकच ट्रेड एक्झिक्यूट केला आहे जो की निफ्टीमध्ये आहे. आज फ्रायडे होता, बट फ्रायडे असूनही आज मार्केटने चांगली मोमेंटम दिलेली आहे. जॅकपॉट प्रॉफिट काढून दिलेला आहे निफ्टीने. तर डायरेक्टली आपण सेटअप अकॉर्डिंग बघून घेऊ निफ्टीच्या चार्टवर. इथे मी डायरेक्टली निफ्टीचा चार्ट लावून घेतो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली आपला सेटअप कुठे होता आणि कशा प्रकारे त्याला आपण मॅनेज केलेला आहे लाईव्ह मार्केटमध्ये. तर डायरेक्टली मी इथे निफ्टीचा चार्ट लावून घेतो. तर निफ्टीचा चार्ट मी इथे लावून घेतलेला आहे. निफ्टीची ओपनिंग टोटली आज फ्लॅट होती. फर्स्ट कॅन्डल जी स्ट्रॉंगली बुलिश होती, पीडीएचच्या वर होती. तर डायरेक्शन होतं की हा अपसाईडने जाऊ शकतो, बट क्लिअरिटी नव्हती कारण की फर्स्ट कॅन्डलमध्ये आपण एंट्री घेत नाही. थोडं वेट करतो, जो सेटअप आहे तो क्रिएट होऊ देतो, त्यानंतरच आपण एक्झिक्यूट करतो. कारण की फर्स्ट कॅन्डलमध्ये एकतर एसएल जो आहे तो खूप मोठा असतो आणि त्यामध्ये आपला जो एसएल जर गेला तर तो खूप मोठा जाऊ शकतो आणि फर्स्ट ट्रेडमध्ये आपण एवढी रिस्क घेत नाही. म्हणून आपण सेटअप क्रिएट होऊ देतो आणि त्यानंतरच एक्झिक्यूट करतो. तर आपला सेटअप जो आहे तो आज ट्रेंड कंटिन्युएशनमध्ये ऍक्टिव्हेट झालेला आहे. आपली जी एंट्री आहे ती ह्या कॅन्डलमध्ये एक्झिक्यूट झालेली आहे. कारण की या कॅन्डलमध्ये जेव्हा त्यांनी कन्फर्म दिलेलं होतं की हा अपसाईडनी जाऊ शकतो, तर अपसाईडनी गेला, रिट्रेसमेंट दिलं. ह्या कॅन्डलमध्ये प्रॉपरली इंगल्फिंग करत त्यांनी या कॅन्डलला ब्रेकआउट दिलं आणि वर क्लोजिंग दिलेली आहे. तर इथे कन्फर्म झालेलं होतं की हा अपसाईडने जाऊ शकतो आणि ह्याच्याकडे जे टार्गेट आहे अपसाईडचे ते पण क्लिअरली ओपन होते. स्पेस जी होती ती टोटली क्लिअर दिसत होती. तर त्या अकॉर्डिंग आपण ह्याच्या क्लोजिंगवर ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. सेम कॅन्डलचा लो आपण एसएल लावलेला. तशीच आपण एंट्री घेतली. मार्केट आपल्या साईडनी चालायला लागलं. कंटिन्यू मार्केट अपसाईडनी जात होतं. आज कंटिन्यू लाईव्हमध्ये मी कॉमेंट्री करत होतो की आज आपल्या फेवरमध्ये मार्केट आहे. जेवढं मिळतंय तेवढं प्रॉपरली आपण आज आपल्या खिशात टाकू. कारण की काल आपली ट्रेड झालेली नव्हती. तुम्हाला माहिती असेल की काल मी कोणताही व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे. कारण की काल कोणतीही आपली एंट्री नव्हतीच, तर मी कोणताही अपडेट काल दिलेलं नाही आहे. आज प्रॉपरली आपल्या माइंडसेट सोबत, आपल्या सायकोलॉजी सोबत आणि आपल्या सेटअप अकॉर्डिंग ट्रेड दिला, तर प्रॉपर लेवलवर आपण त्याला एक्झिक्यूट केलेला आहे. आजचा ट्रेंड एवढा स्मूथ आणि स्ट्रॉंग आहे की आपल्याला प्रॉपरली इथे ट्रेडिंगचा पण चान्स मिळाला आणि चांगलं जॅकपॉट प्रॉफिट पण दिलेलं आहे. लाईव्ह मध्ये मी प्रॉपरली तुम्हाला सांगत होतो की एक्झॅक्टली माझी एंट्री कुठे झालेली आहे आणि मी कुठे ट्रेल करतोय. जेव्हा मार्केट मोमेंटम मध्ये असतं तर मोठा ट्रेंड कॅप्चर करणं खूप गरजेचं राहतं. अशीच ट्रेंड राहतात की ज्यामध्ये आपलं महिन्याचं 3-3 महिन्याचं टार्गेट आपण काढून घेतो, जे की आज आपण केलेलं आहे. कारण की ट्रेलिंग कन्सेप्ट जर वापरला तर प्रॉपरली आपण जेवढी पण रॅली आहे तेवढी पूर्ण कॅप्चर करू शकतो. पूर्ण जी स्पेस होती ती पण ओपन होती, काही हर्डल नव्हते, कंटिन्युअसली स्मूथ मध्ये मार्केट वर साईडनी जात होतं. त्याचंच बेनिफिट आपण आज उचललेलं आहे आणि पूर्ण बॉटमवर बाय करून टॉपवर सेल केलेला आहे. तर एक्झॅक्ट लेवलवर जेव्हा इथे फ्रॅक्टल यायला लागले तर आपल्या ट्रेलिंग कन्सेप्ट अकॉर्डिंग आपण फ्रॅक्टल टू फ्रॅक्टल ट्रेल केलेला आहे. आणि जर तुम्ही बघाल तर प्रत्येक फ्रॅक्टल हा प्रोटेक्ट आहे आणि अपसाईडनी मोमेंटम जात आहे. इथे पण तुम्ही बघा, इथे वर गेला, त्यानंतर लास्ट जो आलेला आहे तो इथे आहे आणि इथे आहे. बट आपली जी क्लोजिंग झालेली आहे ती झालेली आहे या लेवलच्या जवळपास. कारण की मी तुम्हाला सांगतो, इथे मी ऑलरेडी सांगितलेलं होतं इथे आपली ट्रेलिंग होती. ते तर मी तुम्हाला क्लिअर सांगितलेलं होतं लाईव्ह मध्ये की जेव्हा इथे येईल तर आपण इथे बुक करून घेऊ. बट मार्केटने पुन्हा डायरेक्शन दाखवलं, पुन्हा अपसाईडनी गेला, पुन्हा थोडं खाली आलं, पुन्हा अपसाईडनी गेला. म्हणजे हा जो अप ट्रेंड आहे हा कंटिन्यू होता. ट्रेंडची काय थिअरी आहे तुम्हाला प्रॉपरली मी शिकवलेली आहे. त्याच अकॉर्डिंग आज मी ट्रेड करत होतो आणि त्या अकॉर्डिंग सगळी पोझिशन मी आज मॅनेज केलेली आहे. ह्यानंतर पण हे जे फ्रॅक्टल आहेत प्रॉपरली अपसाईडनी शिफ्ट झाले. इथे मी या कॅन्डल नंतर मी पूर्ण टाईट ट्रेड करायला स्टार्ट केलं, कॅन्डल टू कॅन्डल टाईट ट्रेड केलं. बट कॅन्डल पण प्रॉपर प्रोटेक्ट होत्या. कारण की जर तुम्ही बघाल तर या कॅन्डलवर ट्रेल होतं, इथे ट्रेल केलं, मग इथे ट्रेल केलं, मग इथे ट्रेल केलं, मग इथे ट्रेल केलं. फायनल जी ट्रेलिंग होती ती इथे होती आणि जेव्हा निफ्टी इथनं रिव्हर्स झालेला आहे तर या कॅन्डलमध्ये जी ट्रेलिंग आहे ती आपली बुक झाली. ऑलमोस्ट आपण इथे एक्झिक्यूट केलं आणि हे पूर्ण रॅली कॅप्चर करून आपण इथे एक्झिट केलेलं आहे. जनरली फ्रायडेला आपण विकेंड मोडवर असतो, थोडं स्लो आणि रिलॅक्स होऊन काम करतो. बट मार्केटने आज रिलॅक्समध्ये तर आपल्याला ट्रेड दिला, बट जॅकपॉट प्रॉफिट काढून दिलेला आहे. तर पूर्ण रॅली आज आपण कॅप्चर केली. प्रॉपर टेक्स्टबुक एंट्री होती. ज्यांना पण समजत नसेल त्यांना पण आजची एंट्री समजलेली असेल आणि पूर्ण रॅली कॅप्चर केलेली असेल. जेवढ्या पण काही इंपॉर्टंट गोष्टी होत्या पूर्ण मी आज लाईव्ह मध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. होप करतो तुम्हाला सगळ्या काही समजलेल्या असतील. तर इथे तुम्हाला निफ्टी 50च्या इंडेक्स चार्टवर समजलेलं असेल. यालाच मी पुन्हा निफ्टी 50च्या ऑप्शन चार्टवर सांगतो एक्झॅक्ट लेवलवर कुठे आपली एंट्री झाली, काय लेवल होती आणि कोणत्या प्राइसला आपली ते एक्झिक्यूट झालेलं आहे. तर इथे मी डायरेक्टली निफ्टी 50चा ऑप्शन चार्ट लावून घेतो. तर ऑप्शन चार्ट मी इथे लावून घेतलेला आहे. तुम्ही जर बघाल तर इथे आपण जे बाय केलेलं होतं ते केलं होतं 24,500चा कॉल. तुम्हाला माहिती आहे की 30 डे चॅलेंज जे आपण चालवतोय ते ऑप्शन बाईंगमध्ये चालवतोय. आणि ऑप्शन बाईंगमध्ये मी नेहमी लाईव्हमध्ये सांगत राहतो की आपल्याला एक स्पीड पाहिजे, एक मोमेंटम पाहिजे. जिथे आपण एंट्री घेतो त्या लेवलपासूनच मार्केट आपल्या साईडनी चालायला स्टार्ट केलं पाहिजे. अदरवाईज जर मग थोडा वेळ पण तो थांबला तर मग तो डाऊन साईडने येऊ शकतो आणि डीके अकॉर्डिंग आपला एसएल जाऊ शकतो. तर आपल्याला जिथे आपण एंट्री घेतो तिथनंच मार्केटनी स्पीड पकडली पाहिजे आणि आपल्या साईडनी मोमेंटम करायला पाहिजे. तर तेच आज मार्केटने दाखवलेलं आहे. प्लस स्ट्रेंथ कशी ओळखायची, काय त्याचे साईन असतात, ते प्रत्येक गोष्ट आपण लाईव्हमध्ये शिकतोच. तेच मार्केटने दाखवलेलं आहे. कंटिन्यू जेवढे पण लोज होते किंवा जेवढे पण स्ट्रक्चर होतं ते अपसाईडनी शिफ्ट होत होतं.
त्याच अकॉर्डिंग ऑप्शन प्रीमियम मध्ये पण आपण मॅनेज केलेलं आहे. तर एक्झॅक्ट लेवलवर जी आपली एंट्री कॅन्डल होती ती कॅन्डल होती ही कॅन्डल. इथे आपली एंट्री होती, इथे आपला एसएल होता. त्यानंतर कंटिन्यूस हा अपसाईडनी गेलेला आहे. कोणताही लो यांनी ब्रेक केलेला नाही आहे. स्ट्रक्चर जे होतं ते अपसाईडनी कंटिन्यू होतं. एक्झॅक्ट लेवल मी ज्या प्रकारे सांगितलं की ही एक डॉमिनेट कॅन्डल होती. कारण की जर तुम्ही बघाल तरी प्रॉपर इंगल्फिंग कॅन्डल आहे आणि तुम्हाला माहिती आहे की इंगल्फिंग कॅन्डल ही स्ट्रॉंग कॅन्डल असते. जर त्या कॅन्डलचे अपोजिट जर मार्केट आलं किंवा प्राइस आली तर ते अपोजिट जाण्याचे चान्सेस राहतात. तेच यांनी केलं. भरपूर जणांचे इथे इथे एसएल असतील. जेव्हा ते एसएल हंट झाले तर एक स्पाइक लागला आणि डाऊन साईडचं मोमेंटम केलेलं आहे. पुन्हा कंटिन्यू करण्याचा प्रयत्न केला, बट आता पुन्हा जे बायर आहेत ते ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि पुन्हा वरच्या साईडनी डायरेक्शन दाखवत आहेत. तर जर आपण याला कॅल्क्युलेट करू की आपला किती एसएल होता आणि आपण किती पॉईंट्स बुक केलेले आहेत. एक्झॅक्ट लेवलवर आपला जो इथे एंट्री होती या लेवलपासून या लेवलपर्यंत जर आपण कॅल्क्युलेट करू तर 12 पॉईंटचा एसएल होता. आणि ह्याच्या अपोजिटमध्ये आपण जे बुक केलेलं आहे ते केलेलं ऑलमोस्ट 175 जवळपास आपण रॅली कॅप्चर केली. बट आपला जो बुक झालेला आहे ऑलमोस्ट या लेवलच्या जवळपास झालेला आहे 245 पॉईंटच्या जवळपास. इथे 382च्या जवळपास आम्ही बुक करणार होतो, बट एवढा फास्ट स्पाइक लागला डाऊन साईडनी तर आमचे 4-5 पॉईंट एक्स्ट्रा गेलेले आहेत त्या साईडनी. ते तुम्हाला मी ऑर्डर बुकवर जेव्हा घेऊन जाईल तर तिथे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर इथे तुम्हाला क्लिअरली समजलेलं असेल की हा जो बिझनेस आहे शेअर मार्केटचा हा इमोशन इंटेलिजन्सचा बिझनेस आहे. जेवढा तुम्ही फोकस करून काम कराल, इमोशन कंट्रोल करून काम कराल, तेवढं मार्केट तुम्हाला रिवॉर्ड देतं. आणि आज तेच केलेलं आहे मार्केटनी. आपण फक्त एवढंच केलं की आपले जे रूल आहेत त्याला आपण फॉलो केलं आणि त्या अकॉर्डिंगच सगळ्या गोष्टी मॅनेज केलेल्या आहेत. जेव्हा पण आपण डिसिप्लिन राहून रूल फॉलो करून जर ट्रेड करतो तर असं मार्केट जॅकपॉट प्रॉफिट आपल्याला देऊन जातं, जे की आज तुम्ही लाईव्ह मध्ये पण बघितलं. लाईव्ह मध्ये पण तुम्हाला प्रत्येक गोष्टी मी एक्सप्लेन केलेल्या आहे आणि आता इथे तुम्हाला रेकॉर्डिंग मध्ये पण तुम्हाला प्रॉपरली समजून सांगत आहे. तर होप करतो हे समजलेलं असेल. सिंपल एंट्री होती, पुन्हा पुन्हा मी सांगतो की टेक्स्टबुक एंट्री होती, इझी लेवलवर होती आणि पूर्ण बॉटम टू टॉप आपण पूर्ण कॅप्चर केलेलं आहे. तर इथे तुम्हाला निफ्टी 50च्या इंडेक्स चार्टवर आणि निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर दोघांवर पण समजलेलं असेल की एक्झॅक्टली आपली काय सायकोलॉजी होती, काय सायकोलॉजी वापरून आपण आज ट्रेड घेतलेला आहे आणि कशा प्रकारे त्याला लाईव्ह मार्केटमध्ये मॅनेज केलं. याचबरोबर आपण पुन्हा एकदा ऑर्डर बुकवर जाऊ आणि तिथे बघू की एक्झॅक्टली कोणत्या टायमिंगला आपण ट्रेड एक्झिक्यूट केला आणि कोणत्या टायमिंगला आपला ट्रेड बुक झालेला आहे. प्लस त्यासोबत हे पण तुम्हाला माहिती होऊन जाईल की एक्झॅक्टली आपली प्राइस कोणती होती ती. तर डायरेक्टली मी इथे ऑर्डर बुक लावून घेतो. तर ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर ट्रेंड कंटिन्युएशनमध्ये निफ्टीचा ट्रेड जो आपण एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे 9:35 जवळपास. तिथे मी निफ्टीचा 24,500चा सी बाय केलेला. तो बाय झालेला होता 137 मध्ये. आणि ह्याला जे आपण बुक केलेला आहे एक्झॅक्टली तो बुक झालेला आहे 1:56 जवळपास. 24,500चा कॉल तो आपला बुक झालेला आहे 378 मध्ये. मी याला कंटिन्यूस बघत होतो, माझी टीम पण बघत होती. इथे 382चा आम्ही काहीतरी प्राइस लावून ठेवलेला होता की एक्झॅक्टली जर 382 आपल्याला दिसलं तर आपण लगेचच एक्झिट करू. बट 382 जसं दिसलं तसं आम्ही एक्झिट केलं. तर आमचा जो एक्झिक्यूट झालेला आहे तो झालेला आहे 378 मध्ये, म्हणजे की 4-5 पॉईंट हा खाली एक्झिक्यूट झाला. तर नो इश्यू, काही प्रॉब्लेम राहत नाही. बट मार्केटने आज आपल्याला ऑलमोस्ट 250 पॉईंटच्या जवळपास टार्गेट काढून दिलेला आहे. कालचा दिवस आपण रिलॅक्स केला, ट्रेड नव्हता तर आपण प्रॉपरली शांत राहून मार्केटला बाहेरूनच ऑब्झर्व्ह केलं. ट्रेड नव्हता तर कोणताही ट्रेड एक्झिक्यूट नाही केला, कोणताही अपडेट पण मी टाकलेला नव्हता. आज मार्केटने पूर्ण भरपाई काढून दिली आणि नेक्स्ट 3 महिन्याचं टार्गेट जेवढं पण आहे ते तेवढं पूर्ण आपल्याला दिलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की ऑप्शन बाईंग आणि ऑप्शन सेलिंग हे दोन्ही माझे चालतात. याच्यात प्रॉपरली मी ट्रेलिंग करून पोझिशन मॅनेज केलेली आहे आणि बाईंगच्या पोझिशनला एक्झॅक्ट लेवलवर जेव्हा प्राइस येते त्यावेळेस आपण एक्झिक्यूट करतो आणि बुकिंग पण आपण त्या अकॉर्डिंगच करतो. तर तेच आपण इथे केलेलं आहे. मी नेहमी सांगतो की बायर हा जी एंट्री घेतो तो स्काल्पिंग अकॉर्डिंग घेतो आणि जो एक्झिट करतो ते प्रॉपर जे मार्केट दाखवतं त्यावर एक्झिट करतो. तर त्या अकॉर्डिंग आपल्याला रेडी राहावं लागतं की एंट्री कुठे घ्यायची आणि एक्झॅक्ट लेवलवर जर रिव्हर्सल फास्ट आला तर मार्केट प्राइसमध्ये बाहेर कसं निघायचं ते प्रॉपर गोष्टी आपण सगळ्या शिकवतो. त्याच अकॉर्डिंग आपण पण ट्रेड करतो आणि तेच तुम्हाला मी अपडेट व्हिडिओमध्ये पण दाखवतो. ऑप्शन सेलिंगला कसं मॅनेज करतात आणि ऑप्शन बाईंगला कसं मॅनेज करतात, दोघांची पण सायकोलॉजी जी आहे ती वेगळी वेगळी आहे. त्याला त्या अकॉर्डिंग मॅनेज करावं लागतं. तेच आम्ही करतो. जिथे वाटलं की ट्रेलिंग करायला पाहिजे, जिथे वाटलं की ट्रेलिंग लावायला पाहिजे तिथे आम्ही ट्रेलिंग लावतो. वाटलं की हे फास्टमध्ये बुक करायला पाहिजे तर तिथे आम्ही लगेचच एंट्री लगेचच एक्झिट करतो. वाटलं की हे पूर्ण ट्रेंड कॅप्चर करायला पाहिजे तर ट्रेंड पण आपण कॅप्चर करतो, जे की आज आपण केलेलं आहे. प्रत्येक कॅन्डलमध्ये वाटत होतं की हा याचं टार्गेट जे आहे ते डन केलेलं आहे, इथनं हा रिव्हर्स होऊ शकतो. बट मार्केट कंटिन्यू आपल्यासाठी जात होतं. आपली जी बुकिंग जी प्राइस आहे ते आपोआप वर जात होती. आम्ही कॅल्क्युलेट करत होतो की ह्या खाली जर आलं तर आपण बुक करू, ह्या खाली जर आलं तर आपण बुक करू. बट मार्केटने टॉपवर नेऊन आपल्याला बुक करून दिलेलं आहे. तर आजचं परफेक्ट मार्केट होतं. जे आपण शिकलो त्या अकॉर्डिंगच आज मार्केटने मोमेंटम दिलेली आहे. होप करतो तुम्ही पण आजची लाईव्ह एन्जॉय केलेली असेल आणि बंपर प्रॉफिट बनवलेलं असेल आणि त्याचबरोबर आजची लाईव्ह पण तुम्ही एन्जॉय केलेली असेल. कारण की भरपूर आज मला स्क्रीनशॉट आले. आज रेकॉर्ड ब्रेक स्क्रीनशॉट आलेले आहेत. ऑलमोस्ट 2,500-3,000च्या वर स्क्रीनशॉट मला आलेले आहेत.
तर त्याहून क्लिअरली दिसतंय की तुम्ही पण आज बंपर प्रॉफिट बनवले असेल आणि असा दिवस प्रॉफिटमध्येच क्लोज केलेला असेल. तर ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत लाईव्ह मार्केटमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल आणि लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करायची असेल तर ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसपासून तुम्ही आमच्यासोबत लाईव्ह मार्केटमध्ये येऊ शकता. तुमची जी लर्निंग आहे ते लाईव्ह मार्केटमध्ये वाढवू शकता. जे पण काही तुम्हाला मी इथे सांगितलेलं आहे हेच मी लाईव्ह मध्ये शिकवतो आणि कशा प्रकारे आपण मोठं प्रॉफिट कॅप्चर करू शकतो ते पण शिकवतो. तर ज्यांना पण जॉईन व्हायचं असेल ते डिटेल घेऊ शकता आणि जॉईन होऊ शकता. त्याचबरोबर रोज मी जे हे एज्युकेशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युएबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर इथे तुम्हाला आजच्या निफ्टीच्या ट्रेडचं अपडेट क्लिअर झालेलं असेल. तर आजच्या अपडेट व्हिडिओ पुरतं एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक. बाय.